नमस्कार. 2 दिवसापूर्वी मेदांता हॉस्पिटल दिल्ली या ठिकाणी माननीय आमदार साहेब यांची शस्त्रक्रिया पार पडली. त्याचबरोबर माझा मुलगा पृथ्वी यांनी माझ्या वडिलाला अवयव समर्पित केलं. अशी ही यशस्वी शस्त्रक्रिया आपणा सर्वांच्या आशीर्वादानं या ठिकाणी पार पडली. खरं म्हणजे संत नामदेव महाराजांचा जीर्णोद्धार असेल, त्याचबरोबर हिंगोली येथील आमच्या जिल्ह्याची शान असलेलं जेलेश्वर बाबा यांचे प्राणप्रतिष्ठा असेल, त्याचबरोबर चिरागशाह बाबा यांच्या मंदिराचा जीर्णोद्धार असेल, तलावाचा जीर्णोद्धार असेल, या सर्व देवदेवता साधू संतांच्या आशीर्वादानं आणि आपणा सर्वांच्या मानवरूपी देवतांच्या आशीर्वादानं ही यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. खरं म्हणजे श्रीकृष्णाने जसा गोवर्धन पर्वत आपल्या कणगुळीवर उचलला, तारला गेला, त्याच पद्धतीने असा हा संकटाचा डोंगर चिरागशाह बाबा असतील, संत नामदेव महाराज असतील, जलेश्वर महाराज असतील, त्याचबरोबर आपण सर्व मानवरूपी देवता यांनी कणगुळीवर हा संकटरूपी डोंगर तारण्याचं काम केलं. खरं म्हणजे माझ्या वडिलांनी गेल्या 30-35 वर्षापासून सामाजिक कार्य असो, राजकीय कार्य असो, या आपल्या या 35 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आमच्या गोरगरीब जनता, शेतकरी बांधव असतील, नोकरदार असतील, मजदूर असतील, यांची निष्कलंकपणे सेवा केली. आणि मला तर वाटतं या सेवाची शिदोरी आज आमच्या या ठिकाणी कामी आली. खरं तर ही शस्त्रक्रिया पार पाडण्या जेव्हा पार पडली तेव्हा त्यावेळेस आमच्या मतदारसंघातील, जिल्ह्यातील सर्व नेते मंडळी असतील, कार्यकर्ता बांधव असतील, आमच्या माता भगिनी असतील, यांच्या मनामध्ये निश्चितच धाकधूक होती. पण आपणा सर्वांच्या आशीर्वादानं या ठिकाणी शस्त्रक्रिया पार पडली. मी या ठिकाणी आपणा सर्वांना एक विनंती करतो. विनंती म्हणल्यापेक्षा हक्कानं आपल्यापुढे मी हक्क बजावतो. तुम्ही आमचा निश्चितच मागच्या काळामध्ये हक्क पुरवण्याचं काम केलं आणि लाडाने आपण आशीर्वाद देण्याचं काम केलं. म्हणून मी एक गोष्ट तुम्हाला मागणार आहे. आता आमदार साहेबांची शस्त्रक्रिया झाली, पण आपण आमदार साहेबांना, माझ्या मुलांना आपण 3 महिने भेटू नये ही विनंती करतो. कारण माझा मुलगा हा 19 वर्षाचा आहे आणि 19व्या वर्षी माझ्या मुलानं या ठिकाणी अवयवदान आपल्या आजोबाला केलं. जरी माझ्या वडिलाचं वय 66 असलं तरी माझ्या मुलाचं वय हे 19 वर्ष आहे आणि 19व्या वर्षाच्या मुलानं हे अवयवदान केल्यामुळे माझ्या वडिलाचं शरीर सुद्धा आता 18 ते 19 वर्षाचं झालंय. म्हणून या ठिकाणी तुम्ही 3 महिने आम्हाला वेळ द्या, 3 महिने आम्हाला संधी द्या आणि या संधीचा आम्ही निश्चित या ठिकाणी फायदा करणार आहे. कारण की 66 वर्ष जरी वय असलं तरी माझ्या वडिलांचं शरीर हे 19 ते 20 वर्षाचं झाले आणि निश्चितच हे 3 महिने जर तुम्ही पाळले तर निश्चितच 25 वर्षाची सेवा माझे वडील जशी आता करतात त्याच पद्धतीनं, त्याच ताकदीने या ठिकाणी पुढील काळात ते या ठिकाणी माझे वडील करणार आहे. मी आपणा या ठिकाणी सर्वांना विनंती करतो की आपण निश्चितच माझा जो हक्क आहे तो हक्क आपण माणसाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा आपण जो आमच्यावर या 2-4 दिवसापासून जे प्रेम दाखवलं, आपण आशीर्वाद दिला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.